सोनूजी, आपण आज रायगड टुडेवरती दुसऱ्यांदा येत आहे. माझ्या अंदाजाने नगरपालिका निवडणुकांच्या आधी आपल्याला एकदा आपण आमंत्रित केलं होतं पॉलिटिकल एन्काउंटरमध्ये. चला, आज एन्काउंटर नाही पण आज एक साधा इंटरव्ह्यू घेऊ आपण आपला. असं खास घेण्याचं कारण इंटरव्ह्यूचं असं आहे की तुमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये असं कळतंय की आपण कामाचा एक मोठा धडाका लावलेला आहे आणि एक मोठ्या बजेटची कामं जी आहेत ते आपण करून घेणार आहेत. आधी काही त्याच्या आधी आपण कामं केलेली आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीच्या अनुसार इथे कमलाबेन हॉल परिसरामध्ये आपण 15 लाख रुपयाचा रस्ता करताय. त्याच्यानंतर गुलाब पोरवाल यांच्या घराच्या इथे आपण 8 लाख रुपयाचं सुशोभीकरण करत आहात. तिसरा विषय म्हणजे विसर्जन घाट येथे आपण 5 लाखाची कमान करताय. हायवेवरील बापदेव मंदिर येथे 8 लाख रुपयाचं आपण सार्वजनिक सभागृह बनवणार आहात. घाटातील शिंगरोबा मंदिर येथे 10 लाख रुपयाचं आपण सुशोभीकरण करणार आहात. आणि प्रभाग क्रमांक 6 मधील सगळी गटारं जी आतापर्यंत आपण 14 लाख रुपयाची केलेली आहेत. एकूण हा जो आकडा आहे 52 लाख रुपयाचा आहे. हा आपण म्हणजे हा फंड आणला कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहत आहे. नगर प्रशासनाच्या मार्फत केली जात आहेत का आपलं वैयक्तिक जे काही वजन आहे आमदारांकडे त्याच्या अनुषंगाने आपण ते फंड आमदार साहेबांमुळेच ही फंड आलेला आहे आणि ही मागच्या बॉडीतली कामं आहेत. पण त्याच्यातही असं नाही की कुठल्याही नगरसेवकांचा याच्यात आक्षेप नाही. आमदार साहेबांनी खास माझ्यासाठी दिलेला हा फंड आहे. म्हणजे एकंदरीत कुठच्याही नगर प्रशासनाच्या लोकप्रतिनिधींचा ह्याच्यामध्ये काही नाहीये. हा एक इंडिव्हिज्युअल फक्त सोनू शेलार हे जे नाव आहे आणि या नावाचं जे वजन आहे या नावाच्या वजनावरती फक्त आमदारांनी आपल्याला आमदार साहेबांनी दिलेलं आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त आता ही जी कामं करत असताना काही हस्तक्षेप असं वाटतंय का तुम्हाला नगर प्रशासनाकडनं की बाबा डायरेक्ट आपण आमदार फंडातनं कामं करताय, मग इथले जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना याच्यात काय अडचण निर्माण होणार नाहीये? नाही, अडचण निर्माण व्हायचा काही प्रश्न नाही. कुलदीप बाई देखील आणि विक्रम साबळे देखील चांगला सपोर्ट करतात. पण हा कसं आहे की ह्याच्यात कुठलेही लोकप्रतिनिधी नाही आहेत. हा जो येतो आता ही जी कामं होणार आहे याच्यात कुलदीप बाईंनी देखील चांगल्या मनाने चांगला सपोर्ट केला. आता 52, 53, 60 लाखाची काय कामं होतात. प्रथमदर्शी तुमच्या लक्षात आलं असेल साहेब की हे फक्त माझ्याच वार्डात होते, कारण की ही राहिलेली कामं होती. म्हणजे कोणी काही कुठल्या लोकप्रतिनिधींनी त्याचं काहीतरी वावा करावं की मी करतोय आणि हे करतोय का. माझी बायको देखील लोकप्रतिनिधी आहे पण त्याच्यात तो कोणाचाही आक्षेप येत नाही. फक्त आता अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष साहेबांनी सपोर्ट दिला, सगळ्या नगरसेवकांनी सपोर्ट केला. भले आमच्या वार्डाचे 2 नगरसेवक असतील त्यांनीही सपोर्ट केला. पण हा फंड मी माझ्या ह्याच्यावर आणलेला आहे. मग हा फंड तुम्ही तुमच्या क्रेडिट वरती आणलेला आहे. हो. तोच जो फंड तुम्ही जर समजा मयुरी शेलार म्हणजे तुमच्या मिसेस आता ज्या ऍट प्रेझेंट लोकप्रतिनिधी त्यांच्या नावावरती आणला असं उलट अजून वजन वाढलं असतं ना त्यांचं? नाही ना, ते आता ते जेव्हा बसले ना, हा 2024चा फंड आहे. ओके, हा 2024चा फंड आता लागू झालेला आहे. आणि तेव्हा त्या बॉडीत माझी आई देखील होती. म्हणजे गेले 52 वर्ष आम्ही आहोतच इथं, पण ती तेव्हा आई देखील होती. पण हे जे आता आमदार साहेब जे कामाचा तडाखा लावतात आणि कामांना जे आमदार साहेबांकडनं जो फंड मिळतो त्या फंडातले हे काम आहे आणि ह्या कामांमध्ये ते चाललेली ही काम आहेत. त्याच्यात कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अध्यक्ष नाही, काही नाही. पण अध्यक्ष साहेब आता चांगला सपोर्ट करतात, उपाध्यक्ष साहेब चांगला, आणि सगळ्या नगरसेवकांचे मी आभारच मानतो. पण माझ्या अंदाजाने कमलाबेन ह्या परिसरातला जो आता रस्ता आपण करायला घेत आहे 15 लाख रुपये त्याचं बजेट आहे, तो आधी देखील तिथे काहीतरी त्याचं काम सुरू केलेलं होतं. नाही, आधी काय झालं होतं की तो रोड अर्धा काहीतरी कोणाच्या प्लॉटमुळे तो ठेवण्यात आला, अर्धाच बनवण्यात आला. 50 लाखाचा फंड तिथं आमदार साहेबांनी दिला होता. पण काही कारणास्तव मी आमदार साहेबांकडे गेलो, तिथली लोक माझ्याकडे आली आणि तो 15 लाखाचा फंड आता साहेबांनी तेव्हा ताबडतोब मंजूर केला आमदारकीच्या वेळी. ओके, की जेव्हा ज्या आधी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता तर त्यांनी काय केलं की तो त्याच्या प्लॉट पुरतीच किंवा त्याच्या काय ह्याच्यापुरतीच तो तेवढा रोड बनवला 50 लाखाचा. पण आपण शेवटी 50 लाखाचा रोड आणि तिथं काही गटार होता. पण आपण तसं नाही, माझ्याकडे ती लोक आली, काही बोलली, तर मी आमदार साहेबांकडे घेऊन गेलो. आमदार साहेबांनी ते तातडीने मंजूर केलेले ते 2024चे, म्हणजे आमदार साहेब जेव्हा इलेक्शन मध्ये होते. आणि त्याच्यासाठी ते आज काम माझीच लोक करतायत आणि ते सगळ्यांचे ह्या सगळ्या कामांचे नारळ मीच फोडणार आहे. इथं कुठल्याही लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप नसेल. बरोबर आहे. साधारण फंड तुम्ही आणल्यावर म्हटल्यावर नारळ तुमच्या हातनंच फोडणार. अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष साहेब असतील, नगरसेवकांनाही बोलवलं जाईल, पण कोणी त्याचं क्रेडिट घ्यायची काही गरज नाही.
अच्छा, ही जी आता कामं आहेत एकंदरीत 52 लाख रुपये सगळ्याचं टोटल होते, हो. ही साधारणतः याला किती कालखंड जाईल आता? कारण पावसाळाही तोंडावरती आहे. जर आपण 2.5 बघत असाल- महिने पावसाळ्याचं टायमिंग बघून थोडासा एखाद महिना वाढू शकतो, पण 2.5 महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांचे टेंडर लागलेले साहेब, आपण बघून घेऊ शकतो. ऑलरेडी कामं मी वाटलेली आहेत, पण आज मला काहीतरी कारणास्तव हे सांगण्यात यावं लागलं की ही कामं मी आणली आहेत. बरोबर आहे. हा, काही कारणं असतात वार्डात, काय असतात आता काय राजकीय विषय. हा राजकीय विषय असतात, पण ते मला सांगण्यासाठी मला तुमचं माध्यम घ्यावं लागलं. बाकी ही कामं मीच आणली आहेत, ह्याच्यात कुठल्याही लोकप्रतिनिधीचा काही हे नाही, सहभाग नाहीये. म्हणजे जेणेकरून माझी बायको का ना असू. बरोबर आहे. नाही मग बायकोने काय डोळे वटारून पाहिलं का ना तुमच्या? बरं, आता ही कामं जर आपण डायरेक्ट आमदार फंडातनं करत असताना आपण म्हणालात की अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, यांचं निश्चितपणानं आपल्याला समर्थन आहे या कामांसाठी? 100%. अध्यक्षांचं, उपाध्यक्षांचं, सर्व नगरसेवक नगरसेविकांचे मी आभार मानतो की त्यांचं सहकार्य नेहमीच मला राहिलेलं आहे. त्याच्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.